पण मला शिकण्याची अजिबातच इच्छा नव्हती. सांगायचं म्हटलं तर इयत्ता 3रीमध्ये मी फेल आहे की त्याला घाबरून मी लगेच शिक्षणाकडे ओढ घ्यावी, शिकावं. तर त्यावेळेस मी डायरेक्ट इझिलीच तयार व्हायचो. ठीक आहे, नको मला शिक्षण, मी तेच करतो. आणि हा जो 5 आहे इंग्लिशमधला, त्याला थोडं जोडलं तर 6 होते. आणि मी ते 5चं 6 केलं. तो फार घाबरला. मी काय घाबरलो नाही, कारण फुटाणा मी केला. त्याचे कोण आहे बाजीराव माने. मी त्या दिवशी थरथर कापतच उभा राहिलो. अरे बापरे म्हणलं, आता मॅडमला जर कळलेलं असेल की मी 10 मार्क वाढवले तर अवघडतो. मी कोपऱ्यात बसलो होतो, तसाच उभा राहिलो. घाबरलेलो होतो. चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या 12 वाजल्यासारख्या. आता म्हणलं आपल्याला मार बसणार. त्यांनी मला अशा पद्धतीचं उत्तर दिलं की मला असं वाटलं की मी ITIला गेलो असतो तर बरं झालं असतं. इंजिनिअरिंग मी का केलं. ते म्हणले मी तुला 500 रुपये दिलं. नाही, सगळ्यात महत्त्वाचं मला ते काय आवडत नव्हतं. आणि 500 रुपये म्हणजे मला फार वाईट वाटलं. अरे म्हटलं इंजिनिअरची लायकी 500 रुपये. एक छोटासा हॉल होता. त्या हॉलमध्ये बी एक शेव तयार करण्याचं युनिट होतं त्या मालकाचं. ते पाठीमागं होतं. मी पुढं बोर्ड लावला होता. 2-3 मुलं आली. त्याच दरम्यान एक मला पर्सनल कोचिंग आली. ते म्हणले तुम्हाला कमीत कमी 1 महिन्याचं भाडं तर आधी द्यावं लागेल. म्हणलं तात्या, म्हणलं मी आधी क्लास चालू करेल, पोरं येतील, पोरं आल्यानंतर मला ते पैसे देतील आणि मी ते पैसे तुम्हाला दे. ते मला म्हणले पोरं नाही चालीत तर. त्याला म्हणलं तात्या मी पैसे बी नाही देऊ शकत. पण त्या तात्यामध्ये देव होता. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. विचारमंथनवर आजच 50,000 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत. त्या संदर्भात ती म्हणली इन्फॉर्मेशन द्यावी. पण विचारमंथन चॅनल चालू करण्यामागचा मोटिव्ह काय होता, तर लोकांना नवीन नवीन प्रकारचे दृष्टिकोन देणे. कारण लोकांना दृष्टिकोनाची कमतरता आहे, त्यामुळे लोकांना डिसिजन घेता येत नाहीत. मग ते कोणत्याही पर्स्पेक्टिव्ह असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या किंवा बिझनेसचे क्षेत्र असू द्या किंवा करिअरच्या क्षेत्रामध्ये असू द्या. आणि त्या दृष्टिकोनाने एक नवीन दृष्टिकोन घेण्यासाठी आणि नवीन वाटा शोधण्यासाठी आज आपण आलेलो आहोत ब्रिलियंट माने सरांकडे. तर आज आपण शिक्षण, करिअर, पालक, विद्यार्थी या सर्व गोष्टींवर निवांतपणे सविस्तर चर्चा करणार आहोत. ब्रिलियंट माने सर हे गेली 25 वर्ष झालं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर या संदर्भात सर माझा पहिला प्रश्न आहे, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, आणि त्याच्या अगोदरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचं नाव ब्रिलियंट कसं पडलं. पहिल्यांदा नमस्ते. आता माझ्या शैक्षणिक प्रवासाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर मी अतिशय गरीब कुटुंबातून आलेलो आहे. माझी आई लोकांच्या शेतामध्ये खुरपण्याचं काम करत होते आणि वडील जवळजवळ 35 ते 40 वर्ष ट्रॅक्टर ड्रायव्हर होते. याच्यामधून आम्ही 3 जण भावंडे, 3घांची शिक्षणं चालू होती. आणि आनंदाची गोष्ट ही की आमच्या आईवडिलांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या सुखाची अपेक्षा कधीच केली नाही आणि आम्हाला शिक्षण द्यायला सुरुवात केली. थोरला भाऊ आमचा प्रचंड हुशार, पण मला शिकण्याची अजिबातच इच्छा नव्हती. सांगायचं म्हटलं तर इयत्ता 3रीमध्ये मी फेल आहे. आणि घरामध्ये जर असा विचार निघाला की बाबा तू शाळा शिकत नाही, मग तू एक काम कर, शाळा सोड आणि जनावरांच्या मागं जा. आता हे जे वाक्य होतं घरच्यांकडून, ते म्हणजे मला भीती घालण्यासाठी फक्त वाक्य होतं की त्याला घाबरून मी लगेच शिक्षणाकडे ओढ घ्यावी, शिकावं. तर त्यावेळेस मी डायरेक्ट इझिलीच तयार व्हायचो. ठीक आहे, नको मला शिक्षण, मी तेच करतो. परंतु परत घरचे रागवायचे आणि परत मी शिक्षणाच्या दिशेने जायचो. कसं तरी पास होत मी 7वीमध्ये आलो बघा. आणि 7वीमध्ये एक छानसा किस्सा घडला आणि हा किस्सा म्हणजेच माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट. मला आठवतं की मला हिंदी या विषयामध्ये 100 पैकी 57 मार्क पडली होती आणि तो 57 इंग्लिशमध्ये मांडलेला होता. आणि आमच्या ज्या मॅडम होत्या, गोडबोले मिस,
तर त्यांचं टेक्निक काय होतं की अगोदर सगळे पेपर मुलांना द्यायचे आन्सर सीट, कोणाचे काय करेक्शन असतील, मार्क वाढत असतील, कमी होत असतील, तर ते सगळी करेक्शन दूर करून जो काय फायनल आकडा होईल मार्कांचा तर तो देऊन फायनल करायचा. 57 मार्क होती. मी शेजारी माझा एक मित्र बसला होता, अनिल डुबल म्हणून, आठवतं मला. त्याला म्हटलं, अनिल, हा जो 5 आहे इंग्लिशमधला त्याला थोडं जोडलं तर 6 होतं आहे. आणि मी ते 5चं 6 केलं. तो फार घाबरला. मी काय घाबरलो नाही, कारण कुटाणा मी केला. मग मी फार घाबरलं, तो फार घाबरला. आणि एक लकीली कुणाच्या बी लाईफमध्ये जर परमेश्वराने परिवर्तन करण्याचं ठरवलेलं असेल तर त्या पद्धतीने परमेश्वर करून घेतो. माझ्यावर नंबर आला, पेपर जमा करायचा आणि जादू झाल्यासारखं जेवायला स्कूल सुटलं. लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाला की मॅडम म्हणल्या पेपर पटपट ठेवा. मी माझा पेपर ठेवला आणि निघून गेलो. आता तुमच्या एक गोष्ट ध्यानात आलेली असेल की 5चा 6 केल्यामुळं 10 मार्क वाढलेले आहेत माझे. आणि मॅडमनी ती 10 मार्क मांडून टाकली. दुसऱ्या दिवशी मॅडमच क्लास टीचर होत्या. दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये आल्यानंतर मॅडमने पहिल्या नंबरची अनाऊन्समेंट केली. तर तो पहिला नंबर हा मला आठवतो, तो म्हणजे यादव म्हणून मुलगा होता. त्याचा पहिला नंबर आला होता आणि त्याची बेरीज होती संतोष यादव. त्याची बेरीज होती 324 मार्कांची. आणि नेहमी 2 नंबरला एक मुलगी असायची, तनपुरे म्हणून. आणि 2 नंबरला त्या दिवशी मॅडम म्हटलं की याच्यापेक्षा बेरीज 323 आहे आणि हे बाजीराव माने या विद्यार्थ्याचे आहे. कोण आहे बाजीराव माने? मी त्या दिवशी थरथर कापतच उभा राहिलो. अरे बापरे म्हणलं, आता मॅडमला जर कळलेलं असेल की मी 10 मार्क वाढवलेत तर अवघड होईल. मी कोपऱ्यात बसलो होतो, तसाच उभा राहिलो. घाबरलेलो होतो, चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या 12 वाजल्यासारख्या. आता म्हणलं आपल्याला मार बसणार आहे. मॅडमने माझ्याकडे बघितलं आणि ते मॅडम म्हणले, अरे तू. चेहरा जरा मॅडमने अशा पद्धतीने केला होता की जणू मी लाईफमध्ये पहिला नंबर काढू शकत नाही किंवा दुसरा नंबर काढू शकत नाही ही मॅडमला गॅरंटीच होती. तसं मॅडमने केलं आणि मॅडम अचानक टर्निंग पॉईंट मारला आणि मॅडम म्हणल्या, अरे बाजीराव मानेसाठी जोरदार टाळ्या. वर्गामध्ये 2रा क्रमांक आलेला आहे. माझ्या लाईफमध्ये माझ्यासाठी पहिल्यांदा सर त्या दिवस टाळ्या वाजल्या. टाळ्या वाजल्यानंतर मी या ठिकाणी विचार केला, अरे सक्सेसफुल मेंबरसाठी एवढ्या टाळ्या वाजतात, हे बाकीची जी बसलेले आहेत यांच्यासाठी टाळ्या नाही. 1 नंबरसाठी टाळ्या वाजल्या, 2 नंबरसाठी टाळ्या वाजल्या, 3 नंबरला ती मगाशी सांगितलेली तनपुरे मुलगी ॲक्च्युली ती 2 नंबरला येणार होती, पण मी जो फ्रॉड केलता त्या फ्रॉडमुळं मी 2 नंबरला आलो होतो. आणि मग या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये त्या विचाराने वादळ निर्माण केलं. अरे मी 2 नंबरला येण्यासाठी मला फक्त 11 मार्कांची गरज आहे. म्हणजे 2 नंबरला येण्यासाठी मला 10 मार्कांची गरज आहे आणि 1 नंबरला क्रॉस करण्यासाठी मला आणखीन 2 मार्कांची गरज पडते. म्हणजे जनरली मला 12 मार्कांची गरज आहे, फक्त 12 मार्कांची गरज आहे. आणि आपण ही जर 12 मार्क मिळवली तर हा माझ्या लाईफमधला टर्निंग पॉईंट. आणि मग मी त्या दिवशीपासून डोक्यात ठरवलं की आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला टॉपर यायचं. कोरपडे सर तुम्हाला सांगतो की मला 7वीमध्ये काय सक्सेस मिळाला नाही. नेहमीप्रमाणे माझा इंग्लिश सब्जेक्ट राहिला, तो नेहमीच राहायचा. मॅथमॅटिक्समध्ये नेहमीच मी वर्गामध्ये टॉपर असायचो. 8वीमध्ये आलो, ट्राय सोडला नव्हता. 7वीमध्ये मला 45% मार्क होती, फक्त 45. 8वीमध्ये आलो, मला आठवते का 58% मार्क मला पडले. 9वीमध्ये मी आलो, पण मी या ठिकाणी माझा ट्राय सोडलेला नाही की मला पहिला नंबर मिळवायचा आहे. 9वीमध्ये आलो आणि खऱ्या अर्थाने मला 2रा क्रमांक मिळाला. तिथं मला 67% मार्क पडले, 67% मार्क पडले. आणि तिथं खऱ्या अर्थाने माझ्यासाठी टाळ्या वाजल्या बरं का. आता मिशन होतं नंबर 1
आणि आता 10वीत मी पोचलो. 10वीमध्ये मी प्रचंड स्टडी केला आणि मला 75% मार्क पडली आणि वर्गामध्ये मी पहिला नंबरला आलो. हा जो सक्सेस होता हा माझ्या आयुष्यामधला शिक्षण क्षेत्रामध्ये ओढ निर्माण करणारा सगळ्यात मोठा सक्सेस ठरला. 10वी माझी कंप्लीट झाली. मी 11वीला जात असताना एक डोक्यामध्ये आलं की चला आपण ITI करू आणि ITIमधून आपलं शिक्षण कंप्लीट करून कुठंतरी जॉब बघू. पण त्यावेळेस माझा थोरला भाऊ पुण्यामध्ये होता. त्यांनी मला पुण्याला नेलं. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी अशी वाटते की खेडेगावातला मुलगा ज्यावेळेस शहरामध्ये एंट्री करतो त्यावेळेस तो मुलगा गोंधळून जातो. सरजी तुम्हाला सांगायचं म्हणजे मी इयत्ता 11वीमध्ये प्रचंड गोंधळलो की काय करावं, कसं करावं, या गोष्टी मला कळना. मला आठवतं त्यावेळेस एक माझा मित्र होता सचिन मोठे म्हणून, शहरातलाच होता. तो म्हणला अरे कशाला घाबरतोयस तू, सगळी तुझ्यासारखीच आहे, फक्त लँग्वेजमध्ये फरक पडतोय. म्हणजे आपण बोललो तर आपलं गावठी बोलणं, एखादा शब्द बाहेर पडला तर ती पोरं हसायची. तू घाबरू नको म्हणले, तू बोलत राहा. मला आठवतं की 11वीमध्ये माझी अशी थोडंसं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालो. भावाने बी मला प्रचंड सपोर्ट केला, येते तुला, करू शकतोयस तू. आणि मला आठवतं की मला 11वीमध्ये जास्त नाही की 50-60% मार्क मिळाले, म्हणजे रिवर्स आलो. आणि 12वीमध्ये आमच्या काळामध्ये इंजिनिअरिंगला जे ॲडमिशन मिळायचं ते PCM ग्रुपच्या मार्कांवर असायचे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 3 सब्जेक्टची मार्क धरली जायची फक्त. तिथं मात्र मला एकदम चांगली मार्क पडली. आठवतं मला एक 85च्या पुढे आहे मी. आणि मग मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. हा असा माझा सक्सेसफुलचा ग्राफ आहे. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण जॉब शोधावं असं वाटलं, परंतु माझं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झालं आणि त्यावेळेस जर बघितलं तर सिव्हिलला जॉब मिळत नव्हते. मग म्हटलं आता करायचं काय. मग परत मी ME करायची ठरवली, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग. हा मास्टर ऑफ इंजिनिअरिंगला जाण्याचा वेळ तरी कशी आली त्याला बी एक स्टोरी आहे बघा. माझं सिलेक्शन, एक छोटासा जॉब मला मिळाला कारबोळ कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये. आणि मी दुपारपर्यंत ॲज अ मॅनेजर म्हणून वर्किंग केलं. इंदापूर शुगर केन फॅक्टरीचं केबल ट्रेनचं काम होतं बघा, त्याच्यावर मी जॉब केला. आणि दुपारच्याला जेवण आलं आणि त्या जेवणामध्ये होता भोपळा. आणि हा भोपळा काय मला आवडत नव्हता. जे बाकीची जी लोक होती त्यांनी मला विचारलं, साहेब तुम्ही जेवणाकडे एवढं का बघताय. अरे म्हणलं हा भोपळा काय मला आवडत नाही. म्हटलं साहेब भोपळा तर जेवणामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा येतोय. अरे बापरे म्हणलं, अवघडच दिसतंय. पण ठीक आहे म्हणलं, भोपळा बी पचवू आपण, पण आपले पेमेंटचं काय. मी साहेबांना पेमेंट विचारलं नव्हतं, त्या दिवशी मी त्यांना पेमेंट विचारलं. तर त्यांनी मला अशा पद्धतीचं उत्तर दिलं की मला असं वाटलं की मी ITIला गेलो असतो तर बरं झालं असतं, इंजिनिअरिंग मी का केलं. ते म्हणले मी तुला 500 रुपये पेमेंट देणार महिन्याला 500 रुपये. BE सिव्हिल. तो काळ एक जनरली सांगायचं म्हटलं तर 2000चा. तरी मी तिला फारच कमी. म्हणजे मी विचार केला, मी त्यावेळेस तो भोपळा तर काय खाल्ला नाही, सगळ्यात महत्त्वाचं मला ते काय आवडत नव्हता. आणि 500 रुपये म्हणजे मला फार वाईट वाटलं. अरे म्हटलं इंजिनिअरची लायकी 500 रुपये. आणि ॲक्सिडेंटली या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये असं येऊन गेलं की आपण पुढं शिकूया. मग मी त्याच दिवशी तिथून रिटर्न आलो घरी. घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं की मला पुढं शिकायचं आहे. भावाला बी सांगितलं, ते ॲग्री झाले. आणि मग मी गेटची तयारी केली. एंट्रन्स एक्झामिनेशन आहे ME MTech करण्यासाठी, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग म्हटलं जातं त्याला. आणि त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळाला. त्याच्यावरून मला मास्टर ऑफ इंजिनिअरिंगला स्ट्रक्चर फॅकल्टीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या COEP कॉलेज मिळालं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज. आणि तिथं मला स्कॉलरशिपसुद्धा 2,500 रुपये महिन्याला मिळत होती. आणि मग ती या ठिकाणी चालू झालं. पण ME करत असताना
या ठिकाणी जी पैशाची टंचाई म्हणजे सांगायचं म्हटलं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आमची प्रचंड गरिबी होती. पुण्यासारख्या शहरामध्ये राहून आपल्याला शिक्षण कंप्लीट करायचं म्हटलं तर पैसा भरपूर लागतो. मग माझे एक मित्र म्हणण्यापेक्षा शिक्षकच होते. ते एक BK कुलकर्णी म्हणून होते. ते पुण्यामध्ये या ठिकाणी माझ्याकडे आले होते. मी माझ्या प्रॉब्लेमबद्दल बोललो त्यांच्याशी, तर ते म्हटले, अरे मग तू एक काम कर की तुझं टीचिंग तर छान आहे, मॅथ्स तुझा चांगला आहे, तर तू माळेगाव या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या बॅचेस घे ना. म्हटलं सर बॅचेस घेणं ठीक आहे, पण मुलं आली पाहिजेत, ट्राय तरी कर. मला आठवतं की त्या दरम्यान पहिल्या दिवशी मला एक 2-3 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं. मी डोक्यात ठेवलं की ठीक आहे आपण क्लास चालू करायचं. आणि क्लासरूमसुद्धा पॉश नव्हत्या. एक छोटासा हॉल होता. त्या हॉलमध्ये बी एक शेव तयार करण्याचं युनिट होतं त्या मालकाचं. ते पाठीमागं होतं. मी पुढं बोर्ड लावला होता. 2-3 मुलं आली. त्याच दरम्यान एक मला पर्सनल कोचिंग आली. सांगायचं म्हटलं तर विद्याप्रतिष्ठानचे पहिले प्रिन्सिपल डॉक्टर खरोशेकर सर. हा माणूस फार चांगला. या माणसामुळं माझी लाईफ टर्न झाली म्हटलं तर आणखीन चालेल. आता पहिला जो टर्निंग पॉईंट आहे ते गोडबोले मिसमुळं आहे, इयत्ता 7वीतला. आणि नंतरचा जो आहे तो म्हणजे त्यांची मुलगी माझ्याकडे येत होती. त्याच दरम्यान त्यांची माझी चांगली ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यांच्या घरी येणं जाणं माझं वाढलं. सर म्हटले, आता ही बॅच झाल्यावर तू काय करणार? म्हटलं सर ही बॅच माझी झाल्यानंतर मी शक्यतो माझं MAचं कंप्लीट करून मी माझ्या फील्डमध्ये रिटर्न जाणार. पण अरे म्हटले मी बघितलं की पहिल्या दिवशी 2-3 मुलं होती, पण आता तुझा हॉल भरलेला आहे, 50-60 मुलं दिसतात तुझ्याकडं. म्हटलं हो सर 50 मुलं आहेत. म्हणजे फी किती आहे? म्हटलं 800 रुपये ठेवली सर. आता त्या काळात 800 फार मोठा आकडा आहे. म्हणजे जर 50 मुलं घेतली तर 45-40,000 रुपये मला त्या 3 महिन्यामध्ये मिळालं. ते मला म्हटले की तुला कुठून तरी पैसेच गोळा करायचे आहेत, पण तू क्लास का चालू करत नाही 11वी-12वीचे? याला म्हटलं सर क्लास चालू करणं ठीक आहे, हे 50 मुलं सपोर्टमुळे आले कुलकर्णी सर तुम्ही. आता त्यांना समजलं आहे सर. मला म्हटले आता त्यांना समजलं आहे की आता हा माणूस चांगला शिकवतो आहे, आपण ह्याच्याकडे गेलं पाहिजे. तर तसं 11वी-12वीच्या मुलांना कळेल. पण म्हटलं सर रिझल्ट अकॅडमी चालेल का, क्लास चालेल का? अकॅडमीचं फॅड नव्हतं त्या काळात. म्हणजे दुकान टाकण्याचं काम तुझं आहे. हे वाक्य मला लाईफमध्ये अजून बी आठवतं की दुकान टाकणं काम तुझं आहे, चालवायचं का नाही ते ग्राहक ठरवतील. तुझं प्रॉडक्ट चांगलं असेल तर ग्राहक 100% येईल. म्हणलं ठीक आहे. मी विद्याप्रतिष्ठान कॉलेजच्या तिथं सिटीन चौकात एक आसुतारा कॉम्प्लेक्स म्हणून आहे, तात्या आटोळे म्हणून. तो एक माणूस माझ्या लाईफमध्ये देव माणूस आला. तिथं 11वी-12वीची पहिली बॅच चालू करायची ठरवलं. परिस्थिती नाजूक. भाडं द्यायचं आहे, डिपॉझिट द्यायचं आहे. त्या तात्यांना भेटायला मी रात्री जनरली 10:30 वाजता त्यांच्या घरी गेलो सावळला. ते म्हणले तुम्हाला कमीत कमी 1 महिन्याचं भाडं तर आधी द्यावं लागेल. म्हणलं तात्या, म्हणलं मी आधी क्लास चालू करेल, पोरं येतील, पोरं आल्यानंतर मला ते पैसे देतील आणि मी ते पैसे तुम्हाला देईल. ते मला म्हणले पोरं नाही चाली तर? याला म्हणलं तात्या मी पैसे बी नाही देऊ शकत. पण त्या तात्यामध्ये देव होता. अजूनही हा माणूस तात्या आठवडे मला दिसले ना मी पाया पडतो त्याच्या. ते म्हणले ठीक आहे जाऊन दे. म्हणले गुरुजी तुम्ही ट्राय करा, परमेश्वर करून तुम्हाला पोरं येऊ, ही घ्या चावी. त्या माणसाने मला चावी दिली. मी तो हॉल उघडला, साफसफाई केली, सगळ्या मुलांना सांगून आलो. एक जनरली मला पहिल्या दिवशी 5-6 मुलं आली. असं करत 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 तुम्हाला सांगतो की 2001ची बॅच होती. 2000ला आपण चालू केलेलं इंजिनिअरिंग. 2001ची बॅच होती. 108 मुलं झाली. आणि मग 108 मुलं झाल्यानंतर मग जे काही कलेक्शन झालेलं असेल तर त्याचं काय सांगायची गरज नाही. भरपूर पैसा मिळायला लागला. ती एक ब्रांच झाली. मग परत TC कॉलेज किंवा अदर कॉलेजेस आहेत, टेक्निकल कॉलेज, याच्यासाठी मी बारामतीमध्ये ब्रांच ओपन केली.
इंजिनिअरिंगसाठी माळेगावला ओपन केली. नंतर फलटणची मुलं काही यायला लागली म्हणून 2006 साली मी फलटणला एक ब्रांच ओपन केली. तिथं तर माझ्याकडे 500-550 मुलं होती. असं करत करत हा प्रवास 2015पर्यंत आला आणि 2015ला याचं कन्व्हर्शन अकॅडमीमध्ये झालं. आता फिनिक्स या नावाने ही अकॅडमी चालू आहे 5वीपासून ते 12वीपर्यंत आणि मुलांची संख्या तर तुम्ही बघितलेलीच आहे. भरपूर संख्या आहे, रिझल्ट बी छान आहे. असा हा प्रवास चालूच आहे. ह्या असं तुम्ही सगळा प्रवास सांगितला की एक क्षण असा की मला शिकायचंच नाही, मी आपलं गाई गुरं सांभाळील. तिथून पुढे ती शिक्षणाची गोडी लागणं, तिथून पुढचा सगळा प्रवास झाला सक्सेसफुल दृष्टिकोन नाही. पण एक महत्त्वाचा पॉईंट राहिला, तुमचं नाव सर ब्रिलियंट कसं पडलं? कारण सगळीकडे तुम्हाला ब्रिलियंट माने म्हणूनच ओळखतात. बाजीराव माने म्हणून बहुतांश लोकांना आठवत नाही, प्राचीराव माने कोण, पण ब्रिलियंट माने म्हणलं की सगळे ओळखतात. ते नाव कसं पडलं? आता याच्यामध्ये पॉईंट्स कसा आहे की एक काही गोष्टी अशा झाल्या. माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला माझं इंजिनिअरिंग BE कंप्लीट झालेलं आहे. त्या कॉलेजचा पहिला गेट टॉपर मी आहे. त्याच्यामुळं तिथेही मला हुशार म्हणूनच ओळखलं जायचं. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी जे क्लास घेत होतो त्याच्यामध्ये एक पॉईंट सांगायचं राहिलं की 2000 साली मी जे क्लास घेत होतो त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सबरोबर केमिस्ट्रीचा मला एक पार्टनर होता. त्याचा आणि माझा एक जनरली 1 वर्षभरामध्येच वाद झाला आणि त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलं. मग वेगळं होत असताना जे क्लास एक्झिस्टिंग होतं त्या एक्झिस्टिंग क्लासचं नाव त्यांनी मागितलं. मी एक डोक्यात ठेवलं की मुलं जी येतात त्या क्लासच्या नावाने येत नाहीत, माणसावर येतात, माणसाच्या नावावर येतात, त्या शिक्षकाच्या ॲबिलिटीवर येतात. मी त्यांना नाव देऊन टाकलं. आणि या ठिकाणी जे माझ्याकडे मुलं होती त्या मुलांना मी एक विचारला, तर आपल्या क्लासला नाव काय? तर त्याच्यामध्ये मुलं म्हटली की सर तुमच्यासारखा हुशार माणूस दुसरा तिसरा कोणच नाही आहे. माळेगावचा पहिला गेट स्कोरर तुम्ही आहात, 10वीमध्ये तुम्हीच टॉपर आलेला आहात, 12वीमध्ये बी तुम्ही तुमच्या स्कूलचं कॉलेजचे टॉपर आहात. सर ब्रिलियंट मानेज क्लासेस म्हणून द्या टाकून म्हटले. आणि मग तिथं ते क्लास आलं ब्रिलियंट मानेज इंजिनिअरिंग क्लासेस. आणि मग त्याचंच कन्व्हर्शन 11th-12thसाठी झालं ब्रिलियंट मानेज फिनिक्स सायन्स अकॅडमी. ते आता अजून बी कंटिन्यू आहे तसं. आणि आता सांगायचं म्हटलं तर बारामतीमध्ये मला बाजीराव माने ह्या नावाने कोण ओळखत असतं, ब्रिलियंट मानेज म्हणून ओळखलं जातं. तर ही मुलांनी दिलेली डिग्री आहे. बरोबर सर. तुम्ही एक गणितामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या लोकांची फौज तयार करण्याचा प्रयत्न करताय. पण बहुतांश वेळा आपण बघतो की भरपूर मुलं आहेत ना, त्यांना गणिताची थोडंसं कठीण वाटते किंवा भीती वाटते. त्यामुळे कॅलिबर असणारी, कॅपॅसिटी असणारी मुलं सायन्स सोडतात. का तर आपल्याला गणित जमत नाही. गणितामध्ये कठीण वाटण्यासारखं काय आहे आणि का मुलं, तरुण पिढी यातून लांब सरण्याचा प्रयत्न करते? आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर गणित हा विषय हा टोटली शिक्षकावर डिपेंड करतो. ज्या विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये चांगला शिक्षक येतो तो शिक्षक जो सब्जेक्ट शिकवतो तो सब्जेक्टमध्ये तो मुलगा मास्टर होतो. आता गणित हा विषय हा सिरियसली शिकण्यासारखा विषय नाही, हसत खेळत शिकणाऱ्यासारखा विषय आहे. प्रत्येक स्टेप हे मुलाला समजून सांगत असताना जर हसत खेळत जर तुम्ही त्याला शिकवत आहात, जोक करत तुम्ही शिकवत आहात, या ठिकाणी येणारी प्रत्येक स्टेपचं कन्व्हर्शन कसं झालं आहे हे कन्व्हर्शन तुम्ही ब्रॅकेटमध्ये त्याला लिहून दिलं पाहिजे. आता हो फॉर एक्झाम्पल की एक स्टेप आहे की स्क्वेअर रूट ऑफ 1 - cos स्क्वेअर थीटा आणि दुसरी स्टेप तुम्ही मानली साइन थीटा. आता याच्यामधला जो प्रवास आहे तो प्रवास विद्यार्थ्याला ब्रॅकेटमध्ये मांडून दिला पाहिजे की बाबा साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - cos स्क्वेअर थीटा आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं साइन स्क्वेअरचं की साइन थीटा येतोय. हे त्याला घरी गेल्यानंतर कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे मी मागे सांगितलं माणसावर डिपेंड आहे. त्या मुलाच्या लाईफमध्ये स्टार्टिंगला 5वी-6वीच्या दरम्यान जे काही टीचर लोक येतात ते जर कॅपेबल असतील आणि चांगल्या पद्धतीने त्या मुलाच्या मनामध्ये तो मॅथमॅटिक्स बिंबवत असतील तर तिथं त्याला मॅथमॅटिक्स आवडायला सुरुवात होईल. तो मॅथ्स जर त्याला तिथं आवडला त्या शिक्षकाकडून तर पुढं 6वी, 7वी, 8वीला अचानक एखादा टीचर त्याला असा भेटला की या ठिकाणी मॅथमॅटिक्स प्रचंड त्याला अवघड चाललं आहे
तर त्यावेळेस तो मुलगा म्हणत नाही की मॅथमॅटिक्स अवघड आहे, तो म्हणतो शिक्षकाला शिकवा येत नाही. त्यावेळेस तो शिक्षक चेंज करतो, मॅथ्स चेंज करत नाही. पण अगोदर जर त्याला पहिल्यांदा 5वीमध्ये, तो लहान आहे, त्याची बुद्धी एवढी मोठी नाही की बाबा ही सब्जेक्ट आहे, हा शिकण्यासाठी मला आणखीन काही लोकांची गरज आहे, असं नाही आहे. तो पूर्ण शिक्षकावर डिपेंड राहतो. तो शिक्षक त्याला आवडला, शिक्षकाचा सब्जेक्ट आवडणार, सब्जेक्ट आवडला की पुढे जातो. दुसरी गोष्ट, प्रत्येक टॉपिक शिकवत असताना तुम्ही जे मुलांना जोक सांगता, त्या स्टेपच्या करस्पॉन्डिंग एखादी केमिस्ट्री येत असेल तर केमिस्ट्री सांगता, तर त्या मुलाच्या डोक्यामध्ये हे राहतं, अरे हे गणित शिकवत असताना सरांनी मला हा किस्सा सांगितला होता आणि हा किस्सा सांगितला होता, यस ही स्टेप आहे. त्यावेळेस त्या मुलाला ते यायला सुरुवात होतं आणि गोडी निर्माण होते. शिक्षक आवडला, सब्जेक्ट आवडला, बस एवढंच आहे. आणि त्याच्यामुळं गणित मुलांना अवघड वाटतोय ह्याचं उत्तर हे होऊच शकत नाही की गणित अवघड आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाकीचे जे सब्जेक्ट असतात त्या सब्जेक्टमध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं हे इतिहासामधलं आहे. याच्यामध्ये बराच मोठा प्रवास आहे. प्रत्येकजण आपापल्या मार्गाने मांडणार, बरोबर, की बाबा या ठिकाणी पुरंदर किल्ल्यात किंवा पायथ्याला युद्ध झालं, कोण वेगळं म्हणल काय म्हणल, पण ह्याचा मेन पॉईंट काय की अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला, हे बरोबर आहे. हा मधला प्रवास कुठं काय झालाय, कसं काय झालंय, वेगवेगळा असू शकतो. गणितात तसं नाही. गणित पहिल्या स्टेपपासून दुसरी स्टेप पहिल्या स्टेपवर डिपेंड करते, तिसरी स्टेप दुसऱ्या स्टेपवर डिपेंड करते. या स्टेप जर विद्यार्थ्याला कळा वाटत असेल तर त्याचा फाउंडेशन क्लिअर पाहिजे. आणि हे फाउंडेशन आहे 5वी 6वी 7वी हे तिथं. आणि हे फाउंडेशन कंप्लीट जर विद्यार्थ्याचं व्यवस्थित झाला तर तो प्रत्येक विद्यार्थी म्हणणार आहे की मॅथमॅटिक्स सोपं आहे. बरोबर आहे सर, तुम्ही फार सोपी कन्सेप्ट सांगितली की मॅथचा नक्की प्रॉब्लेम काय. कारण बहुतांश लोकांना मॅथची भीती वाटते, ते का वाटते त्याचं आताशी मूळ कुठंतरी समजलं असं वाटायला आलं. तर तुमची ही युनिक टेक्निकनी सर तुम्ही मॅथ शिकवता, एवढी वर्ष झालं तुम्ही क्लासेस घेताय, असा एखादा विद्यार्थी आहे का की जो फार प्रतिकूल परिस्थितीतून येऊन किंवा जो की तुमच्यासारखा होता की तिसरीपर्यंत म्हणून मला अभ्यास करायचा नाही, तिथून पुढे त्यांनी उत्तुंग भरारी घेतली करिअरमध्ये, अशी काही उदाहरणं आहेत का? आता याच्यामध्ये उदाहरणं देण्यासारखी भरपूर विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थ्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर अमोल बंडलकर म्हणून एक विद्यार्थी होता. दुर्दैवाची गोष्ट आहे की आज तो हयात नाही आहे. तर तो विद्यार्थी माझ्याकडं 11वीला भवानीनगरच्या ब्रांचला माझी भेट झाली आणि हा माझ्या दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी, म्हणजे जनरली 2003च्या बॅचचा. हा मुलगा या ठिकाणी माझ्याकडे आल्यानंतर त्याला विचारलं की बाबा तुला तुझ्या सगळ्यात अवघड जाणारा सब्जेक्ट कोणता? तो म्हणला मॅथ्स. मग म्हणला तर तू मॅथ्स ठेवणार का दुसरा सब्जेक्ट? म्हणला मी बायो ठेवणार. बस म्हणलं एक लेक्चर तरी माझा. तो बसला आणि मला आठवतं आहे की मी लिमिट चॅप्टर शिकवत होतो आणि त्याच्यामध्ये लिमिटची डेफिनेशन मी सांगत होतो. आणि ती लिमिटची डेफिनेशन सांगत असताना मी चित्रपटातून मिथुन चक्रवर्तीचं उदाहरण दिलं होतं. ते उदाहरण काय होतं की मिथुन चक्रवर्तीच्या समोर विलनच्या स्वरूपामध्ये अमरीश पुरी उभा आहे आणि अमरीश पुरी त्यांना शिव्या देत चाललेला आहे. तर मिथुन चक्रवर्ती म्हणजे मिथुन या हिरोला राग आलाय त्याचा आणि तो म्हणतोय की जर तू मला 2 शिव्या दिल्या तर बघ. मग हिथं पॉईंट काय होतं की लिमिट एक्सटेंड्स टू 2 चं मिनिंग काय हे मी मुलांना विचारत होतो. मग मी मुलांना एक विचारलं की अमरीश पुरी यांनी मिथुन चक्रवर्तीला बरोबर 2 शिव्या दिल्यावर मारायचं, त्याच्यापेक्षा कमी शिव्या दिल्यावर मारायचं का जास्त शिव्या दिल्यावर मारायचं, हे होतं. तर याचं उदाहरण एकदम परफेक्ट त्यांना बसलं. त्याला ते उदाहरण फार आवडलं की एक तर जास्त शिव्या दिल्या पाहिजेत किंवा कमी शिव्या दिल्या पाहिजेत, कारण लिमिट एक्सटेंड्स टू 2चं मिनिंग होतं द व्हॅल्यू ऑफ एक्स इज व्हेरी व्हेरी क्लोजर टू 2. इट मे बी ग्रेटर दॅन 2 और इट मे बी लेस दॅन 2. व्हेरी व्हेरी क्लोज टू 2 असं होता. मग याच्यामध्ये इक्वल टू 2 नसतं. मग 2.0000001 असेल किंवा 1.99999 असेल, बट ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2. हे उदाहरण त्यांना एकदम स्टाईलमध्ये मी सांगितलं, त्याला फार आवडलं.
म्हटलं सर मॅथ्स सोपं आहे. तेवढ्या उदाहरणावरच म्हटलं सर मॅथ्स सोपं आहे. मग मला अमोल तू करणार का? हा म्हटलं सर मी करणार. आणि मला आठवतं की त्या मुलाला 87 मार्क पडली होती मॅथ्समध्ये. इंजिनिअरिंगला गेला वाजत गाजत माळेगाव कॉलेजला. दुसरं उदाहरण सांगायचं म्हटलं तर गिरीश साबळे म्हणून एक मुलगा, तो म्हटलं सायन्सच फार अवघड आहे. आणि त्याचे एक एक्स नावाचे टीचर त्याला म्हटले की तू पासच होऊन दाखव. तो म्हटला सर मी अशा शिक्षकाकडे शिकतोय की ज्याचं नाव ब्रिलियंट आहे, मी पास होणार. तोपर्यंत गिरीश अभ्यास करतच नव्हता. त्याला फक्त उड्या मारणं, खेळणं, भांडण करणं एवढंच येत होतं. म्हटलं सर मी चॅलेंज करून आलो आहे, सर आपल्याला गणित आलं पाहिजे. म्हटलं तू केलं तर येईल. मला आठवतं मी रोज संध्याकाळी त्याला एक अर्धा तास एक्स्ट्रा देत होतो. एवढा छान डेव्हलप झाला. तो सुद्धा इंजिनिअरिंगला गेला. आणि 10वीची त्याची पर्सेंटेज जास्त नाही, 40-45% विद्यार्थी. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं सांगायचं म्हटलं तर बघा टॉपला गेलेली भरपूर उदाहरणं आहेत. सांगायची म्हटलं तर वेळसुद्धा पुरणार नाही एवढी आहेत. त्यामुळे सवय आता सध्या आपण बघतोय की कोरोनानंतर ना सर्वच गोष्टी बदलल्या. त्याला शिक्षण व्यवस्था किंवा शैक्षणिक एरिया तो पण काही अपवाद नाही की ऑनलाईन सगळं शिक्षण झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या. सध्या कॉलेजची आणि शाळेचं जर कंपॅरिझन केलं अकॅडमीचं, तुम्ही अकॅडमी चालवताय तर काय प्रिफरेबल वाटतंय? तुम्ही अकॅडमीच चालवताय, तुमचं काय मत आहे? काय प्रिफरेबल आहे पालकांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की अकॅडमी का कॉलेज? आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे बरं का सरजी, अकॅडमी हे खाजगी सेक्टर आहे आणि कॉलेज म्हटलं की हे गव्हर्मेंट सेक्टर आहे. गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जे गव्हर्मेंटने नियम घालून दिलेत की मुलाला मारायचं नाही, मुलाला टॉर्चर करायचं नाही, याच्यामुळं तो मुलगा काय अभ्यास करत नाही. आणि हे असे मोठे मोठे मोबाईल प्रत्येक मुलापाशी आहे. वर्गामध्ये सुद्धा तो मुलगा पाठीमागच्या बेंचवर मोबाईल काढून बसतो. शिक्षक काय म्हणतोय, त्याला ह्याला मारायचं नाही आणि बोलायचं नाही. आणि त्याला मारलं तर तो काय करतोय की त्याच्या मित्रांना घेऊन शिक्षकाला कुठेतरी चौकात गाठून शिवीगाळ करणं, वेळ पडलं तर मारण्यापर्यंत सुद्धा जातं आहे. हे कुठं होतं आहे? कॉलेजमध्ये. दुसरी गोष्ट, कॉलेजमध्ये कंट्रोल ठेवणारा शिक्षक राहिलेला नाही. अकॅडमीमध्ये काय होतं आहे, अकॅडमीचा जो मालक आहे त्या मालकाचं लाडकं लेकरू ही अकॅडमी आहे. आणि कॉलेजमधला जो शिक्षक आहे तो फक्त कशासाठी विचार करतोय आज की बाबा ठीक आहे मला पगार मिळाला पाहिजे, माझी नोकरी राहिली पाहिजे आणि ह्या पोराच्या नादी लागायला नको, ही पोरग अमुक अमुक दादाचं आहे, अमुक अमुक भाऊचं आहे आणि या ठिकाणी त्याला जर मारलं तर त्याचे किस्से आधीच भरपूर आहेत, आपल्या बी फॅमिलीपर्यंत येऊ शकतं आहे. पण खाजगी क्षेत्रामध्ये आम्ही लोक ज्यावेळेस मुलगा हिथं घ्यायचा असतो त्याच वेळेस स्पष्ट बोलून झालेलं असतं, मोबाईल नॉट अलाउड झालं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, मोबाईल अकॅडमीमध्ये नाही. आता मोबाईल मुलगा वापरणार कुठं? घरी. आता घरच्या बाबतीमध्ये जर पालकांनी त्याचा मोबाईल चालू ठेवला तर रिझल्टची गॅरंटी आम्ही देत नाही. म्हणजे ॲडमिशन देतानाच आम्ही काय म्हणतो, अकॅडमीमध्ये मोबाईल अलाउड नाही. मोबाईल सापडला तर भिंतीवर फेकून फोडला जाईल आणि असे मोबाईल आम्ही फोडतो. ओके, सगळ्यात महत्त्वाचा. मग पोरगा अकॅडमीत तर मोबाईल आणत नाही. पालक काय म्हणतात की सर रिझल्ट आला पाहिजे, आमच्या हॉस्टेलला ठेवा. आमच्या हॉस्टेलला जो रेक्टर आहे तो रेक्टर प्रत्येक खोली चेक करतो, कोणाने मोबाईल आणला आहे का, कोण मोबाईलमध्ये बघतोय का. आणि प्रत्येक हॉस्टेलमध्ये 4-2 मुलं आमच्याशी कनेक्टेड असतात की जे तिथलं सगळं मुलांमधले जे काही भेद असतील ते आम्हाला येऊन सांगतात. आणि त्याच्यामुळं पूर्ण मोबाईल फ्री मुलगा होतो आणि त्याच्यामुळं अकॅडमीचा रिझल्ट येतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षण क्षेत्रामध्ये चेंज करण्यासारखी गोष्ट ही आहे की तुम्ही जे एक्झाम घेत आहात, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी MHT-CET महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट तुम्ही घेता. त्याच्यामध्ये मुलाला जे मार्क पडलेत त्याच्यावरून त्याचा टक्का ठरतोय कोणत्या ब्रांचला तो जाणार, बरोबर.
कॉलेजमध्ये CETचं टीचिंग होत नाही, बरोबर, बोर्डचं टीचिंग होतं. बोर्डच्या टीचिंगमध्ये या ठिकाणी एक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी 5 ते 6 मिनटं आपल्याला अपेक्षित राहतात 4 मार्काचा क्वेश्चन सोडवायचा. पण CETला मॅथमॅटिक्सचा एक क्वेश्चन जर सोडवायचा म्हटलं तर 108 सेकंदात सोडवायचा. याचा अर्थ 108 सेकंदाची मेथड ही वेगळी असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बघा, सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन घेतलं, ज्या लोकांना कळते त्यांना कळेलच लगेच. सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन घेतलं तर त्याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y/x असतं, हे मी सांगितलं. मुलांनी डोक्यात ठेवलं, अरे हे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे, सरांनी सांगितलं आहे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशनचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y/x असतं, कशाला सोडवायचं आहे गणित, झालं त्याचं पाठ. तसं कॉलेजमध्ये काय होणार आहे, ते सोडवावं लागणार आहे आणि सोडवल्यावर ते y/x येणार आहे. याचा अर्थ त्याला तो टाईम पुरेल का, नाही. म्हणून अकॅडमी सेक्टरमध्ये मुलं येण्याच्या मागचं कारण एक आहे की ज्या एंट्रन्स एक्झामिनेशनमधून विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाता येते त्या एंट्रन्स एक्झामिनेशनचं टीचिंग पहिल्या दिवसापासून केलं जातं. JEE असो JEEचं होतं आहे, नीट असो नीटचं असेल, NDA जायचं असेल तर NDA एंट्रन्सचं होतं आहे, मर्चंट नेव्हीमध्ये जायचं असेल तर त्यांची जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्याचं टीचिंग होते. म्हणजे अकॅडमीमध्ये अचूकता आहे, कॉलेजमध्ये ती अचूकता नाही. जर कॉलेज चालवायचं असेल तर शासनाचे नियम गुंडळले पाहिजे. पहिला नियम, मुलाला मारायचं नाही, हा नियम बाजूला घेतला पाहिजे. येतात का पालक लोक आम्हाला त्या पद्धतीची डेअरिंग करायला, नाही. त्यांना माहीत आहे आपण पैसा भरलेला येतं. याने आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे रिझल्ट हवा असेल तर या ट्रॅकवर तुम्हाला चालावं लागेल, अदरवाईज ॲडमिशन घ्या जा. हे आम्ही करू शकतो, कॉलेजवर नाही करत. आणि कॉलेजवाले एका ॲडमिशनसाठी या ठिकाणी ह्या गोष्टींचा विचार करतात, नको राहू दे आपल्याकडे ॲडमिशन आहे, आणि त्याच्यामुळे ती सवय लागत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे कॉलेज जे आहे ते पाठीमागं पडत चाललं आहे आणि अकॅडमी पुढं चालल्या जात. बारामतीमध्ये अकॅडमीची संख्या मोजा तुम्ही किती आहे, अकॅडमीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हां, तो प्रॉब्लेम आहे. बरोबर. कॉम्पिटिशन वाढले आताच्या काळात. आता प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक दोघं मिळून अभ्यास करतायत, तयारी करतायत. पण असं म्हणू शकतो किंवा करिअरमध्ये सक्सेस होण्यासाठी फक्त अभ्यास गरजेचा आहे का, अभ्यासासोबत अजून काही गुण गरजेचे आहेत? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अभ्यास गरजेचा आहे, पण प्रचंड आणि अवास्तव अभ्यासाची गरज नाही. शॉर्ट बट स्वीट स्टडी पाहिजे. मुलाने स्वतःच्या तब्येतीकडे बी लक्ष दिलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर त्या विद्यार्थ्याने हे डोक्यात ठेवलं पाहिजे की मला ग्राउंडसाठी वेळ पाहिजे, त्याने ग्राउंड केलं पाहिजे. नंतर या ठिकाणी तो अकॅडमीमध्ये आला, अकॅडमीमधून गेल्यानंतर त्याला रेस्ट मिळाली पाहिजे, आराम केला पाहिजे. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये काय चाललं आहे याचं नॉलेजसुद्धा त्याला पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि विद्यार्थ्याने त्याच सब्जेक्टच्या अभ्यासाचा विचार केला पाहिजे की जो सब्जेक्ट त्याला जमतो आहे, ज्या फील्डमध्ये त्याला जायचं आहे त्या फील्डचाच त्याने विचार केला पाहिजे. वडिलांना वाटते मुलगा डॉक्टर व्हावा, मुलाला वाटते मला इंजिनियर व्हायचं आहे. आता हे बघा, तुम्ही मला म्हटलं की फक्त अभ्यासच गरजेचा आहे का, अभ्यास नाही, ह्या दोघांमधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग बी गरजेचं आहे. जर बाबा तुझ्या मुलाला इंजिनियर व्हायचं आहे तर त्याला इंजिनिअरिंगला जाऊन दे, इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टची एंट्रन्स त्याला प्रिपेअर करून दे. डॉक्टरकीला का त्याला जबरदस्तीने टाकायचं आहे, काय गरज आहे का, नाही. हा पहिला अभ्यासाचा भाग आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ते करायला तुम्हाला जास्त चांगलं वाटणार. बरोबर. तुम्हाला या ठिकाणी मेडिकलमध्ये इंटरेस्ट नाही आणि तुम्हाला मेडिकलला पाठवलं जाते, तुम्ही अभ्यास करणार आहे का, नाही करणार तुम्ही अभ्यास. वेळोवेळी तुमच्या मनामध्ये एक येणार की मला जबरदस्तीने पाठवलं. बरोबर. म्हणजे एक सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे की अचूकता पाहिजे की आपल्याला कुठं जायचं आहे, एक पहिला पॉईंट, तर अभ्यास होणार आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की अचूकता बी ठीक आहे, पण या ठिकाणी या गोष्टीचा बी संबंध इथं पोचतो की आपल्याला कोणती एंट्रन्स एक्झामिनेशन प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला हव्या असणाऱ्या फील्डमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल. उदाहरणार्थ तुम्ही म्हणता की मला एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळावं आणि तुमचा स्कोर आला 80% एवढा स्कोर तुमचा येण्याची तुमची ॲबिलिटी आहे, तर तिथं एक सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट येतो आहे की मुलाने स्वतःच्या ॲबिलिटीनुसार कॉलेजचा विचार केला पाहिजे किंवा तिथं त्याचा अभ्यासाचं स्पीड तरी वाढलं पाहिजे.
तो कट ऑफ बघून. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करत असताना मुलांनी हे ठरवलं की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. आता इंजिनिअरिंगला जायचं आहे तर बाबा तुला कोणत्या कॉलेजला जायचं आहे, तर मला या कॉलेजला जायचं आहे. जर तुला या कॉलेजला जायचं आहे तर त्या कॉलेजचा गेल्या वर्षीचा कट ऑफ एवढा आहे. तुला कट ऑफ समजा या ठिकाणी 99% आहे आणि याची ॲबिलिटी 80पर्यंत पोचते, तर तिथं त्याचं टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे की यस मला अजून टाईम वाढवायचा आहे आणि मला अजून अभ्यास करायचा आहे. हा एक पॉईंट आहे. दुसरी गोष्ट त्याला त्याची अभ्यासाची मेथडची अचूकता कळली पाहिजे. अभ्यास करतोय, घेतले पुस्तक, जोरजोराने वाचतोय, आज संध्याकाळी वाचतोय, अभ्यास झाला, दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसतोय, नापास होतोय. म्हणजे प्रॉब्लेम काय झालं, त्याच्या अभ्यासामध्ये अचूकता आहे का, नाही. त्याची अचूकता म्हणजे बाबा एवढा टॉपिक कंप्लीट करण्यासाठी मला ह्या फॉर्म्युल्यांची गरज आहे, फॉर्म्युले पाठ केले. ह्या स्टेप कॅरी करण्यासाठी मला या ठिकाणी आणखीन एवढ्या बेसिकची गरज आहे, ते बेसिक कंप्लीट केलं. येते तुमच्या देण्यात. म्हणजे ज्या वेळेस त्या अभ्यासामध्ये अचूकता येईल त्याच वेळेस या ठिकाणी तो अभ्यास महत्त्वाचा. म्हणजे नुसता अभ्यास करतोय नाही जमणार. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मी पॉईंट काय सांगितला, पहिल्यांदा त्या मुलाने हे बघायचे करिअर त्याला कशात करायचे. दुसरी गोष्ट ते करिअर करायचे तर कोणत्या कॉलेजमधनं करायचे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याने या ठिकाणी त्याचा कट ऑफ बघायचा आहे त्या कॉलेजचा. आणि चौथी गोष्ट त्या कट ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती टाईम लागतो आहे ती गोष्ट बघायची. नुसता टाईम नाही तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट बी महत्त्वाचं आहे, ते बी त्याने करायचं. एवढी वर्ष झालं अकॅडमीमध्ये काम करताय, शिक्षण क्षेत्रात काम करताय, तुमच्या हातून भरपूर मुलं शिकलेत, त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं असेल. अशी काही उदाहरणं आहेत का की ज्यांनी फार मोठ्या उंच उडी घेतली किंवा उंच भरारी घेतली? आता शेकडो उदाहरणं आहेत. सांगायचं म्हटलं तर निखिल जाधव हा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, हा पायलट झालेला आहे आणि शिवाय एक पायलट ट्रेनिंग सेंटरसुद्धा चालवतो. अभयसिंह मोहिते हा उपजिल्हाधिकारी झाला. मर्चंट नेव्हीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर सागर राजपुरे, अमितराज भोसले, नंतर असे जवळजवळ 21 विद्यार्थी आहेत की हे मर्चंट नेव्हीमध्ये आज कार्यरत आहेत की जे फिनिक्स अकॅडमीच्या सिस्टीममधनं गेलेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर मुलींसाठी NDA हे जनरली 2022-23ला एंट्री चालू झाली. पहिल्याच बॅचला बारामती आणि आजूबाजूच्या 4 तालुक्यातून विचार करायचं म्हटलं तर NDAसाठी सिलेक्शन करून देणारी पहिली मुलगी फिनिक्स अकॅडमीमधून गेलेली आहे, किरण माने. म्हणजे अशा पद्धतीची या ठिकाणी सिलेक्शन्स फिनिक्स अकॅडमीने दिलेली आहे. आता इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी हजारो विद्यार्थी इंजिनियर झालेले आहेत. मेडिकलमध्ये बी शेकडो विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत. बाकीची जी क्षेत्र घेतली म्हणजे आपलं BEd DEd याच्यातून शिक्षक होण्याचं प्रमाणसुद्धा फिनिक्स अकॅडमीमधल्या विद्यार्थ्यांचं भरपूर आहे. म्हणजे सक्सेस म्हणजे सांगायचं म्हटलं ना, मी कोणत्या बी गावामध्ये गेलो ना तरी एकतरी विद्यार्थी मला असा भेटतो की तो चांगल्या पद्धतीचं कमवतोय, चांगलं करिअर त्याचं झालेलं आहे. कमीत कमी एकतरी विद्यार्थी भेटतो. आणि काही गावं अशी आहेत की जी जणू गावं माझीच आहेत. 15-20 विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या पोस्टवर आहेत आणि त्यांच्याकडून नाव निघतंय. ह्या संदर्भात अजून एक प्रश्न आहे मला की ही सगळी पोरं जेव्हा इथं ॲडमिशन घेतलं एक्स्ट्राऑर्डिनरी होती का सामान्यच होती, का उगं आपली उडाणटप्पू होती? त्यांना उडाणटप्पू बी म्हणू शकत नाही आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी बी म्हणू शकत नाही, कारण ती माझी मुलं होती. आल्यानंतर जसा पेशंट आल्यानंतर डॉक्टरपाशी इलाज असतो, वेगवेगळ्या पेशंटसाठी वेगवेगळा इलाज असतो, तसं या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याची जी प्रवृत्ती आहे त्यानुसार माझ्यापाशी वेगळी सिस्टीम होती. आणि वेगळी सिस्टीम ही जास्त नाही, 1-2-3 महिने मला चालवावी लागायची. त्याच्यानंतर तो मुलगा माझा मित्रच होतो. आणि मित्र झाल्यानंतर मित्र हा मित्रासाठी काय बी करायला तयार असतो. त्या मुलाला जर आपण सांगितलं ना की तुझी ॲबिलिटी 90% आहे, तू करू शकतोय, तू केलं पाहिजे, तू करणार आहे, 100% तो करणार, तो 40%चा का असं ना, 90 म्हटलं 80पर्यंत तरी ते ओढत यायचं. सर मला हे सांगा, या प्रश्नाचं उत्तर सांगा, मला त्रास व्हायचा. पण एक सक्सेस मी डोक्यात ठेवलेला असायचा, या मुलाचा सक्सेस इथपर्यंत पोहोचला पाहिजे, आपण पोहोचवायचं तिथपर्यंत.
एखादा विद्यार्थी आला तर तुम्ही माझ्याकडे आला, तुम्ही मला सांगितलं मला मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे. मग मर्चंट नेव्हीमध्ये जायचे तर त्याला एंट्रन्स कोणती आहे, त्याला कोणकोणत्या सब्जेक्टचा स्टडी द्यायचा, किती टक्क्यांपर्यंत तो गेला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन पहिल्या दिवशी त्याच्यापुढं मांडायचं आणि त्याला सगळं सांगायचं. ॲटोमॅटिकली तो अभ्यासाला लागतो आणि सक्सेस मिळणारच. आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं, हसत खेळत चला, मुलं 100% तुमच्या जवळ येणार आहे. एक किस्सा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी मगाशी सांगितलं की मी माझ्या अकॅडमीमध्ये येणाऱ्या मुलांना पनिशमेंट द्यायची म्हटलं तर वेळ पडलं तर मारतो सुद्धा. मी दिल्लीला गेलो होतो 4 दिवस. मी जात असताना मुलांना आनंद झाला. आपला किंगच गेला म्हटली, आता आपल्याला लय उड्या मारायच्या. एक दिवस उड्या मारल्या, दुसऱ्या दिवशी उड्या मारल्या, तिसऱ्या दिवशी ऑफिसला भेट द्यायला लागली. सर कधी यायच्या, आम्हाला करमना, असं तसं. आणि मी तिथनं रिटर्न आल्यानंतर बरेच विद्यार्थी माझ्यापाशी येऊन बोलले, सर तुम्ही मारता पण आम्हाला तुमची सवय लागलेली आहे सर, तुमच्याशिवाय या ठिकाणी आम्हाला करमत नाही. त्यांनी अक्षरशः मला भेट म्हणून एक फ्रेम दिली आहे, आमचा विठ्ठल. म्हणजे एवढी प्रेम करतात ते. जे आम्ही जे मारतोय ना त्याच्यात प्रेम आहे. आज मारतोय पण घरी जायच्या अगोदर त्याला ऑफिसमध्ये बोलवून त्याच्या पाठीवर हात फिरवून तुला का मारण्यात आलंय हे सांगितलं जातं. म्हणजे ॲटोमॅटिकली तो पोरगा तुमचा होतोय. आणि जो आपला आहे तो आपल्या विरोधात जाणार नाही. प्रत्येक गोष्ट आपली ऐकणार आहे आणि 100% सक्सेसफुल होणारच आहे. बरोबर. भरपूर वर्ष झाले शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहात, तर तुमचं सामाजिक तुम्हाला असं वाटतं की काय नक्की गोल आहे तुमचं पुढं लॉंग टर्ममध्ये, येत्या 10 वर्षात 15 वर्षात तुम्हाला नक्की काय अचीव करायचं सामाजिक दृष्टिकोनाने? कारण प्रत्येक माणूस म्हणतो की मी सक्सेसफुल झाल्यानंतर समाजाचं देणं लागतो, तो मी देईन. त्या दृष्टिकोनात तुमचं काय मत आहे? समाजाच्या बाबतीत विचार करायचा म्हटलं तर सर मी समाजाच्या बाबतीमध्ये विचार फार पूर्वी केला आहे आणि तो अस्तित्वात सुद्धा आणलेला आहे. मी गोरगरिबांची जर मुलं असतील तर त्यांची फीज घेत नाही, पहिला पॉईंट. दुसरी गोष्ट, मी या देशामध्ये राहतो म्हणजे या देशाचं काहीतरी देणं लागतोय. मी माझ्या सैनिकांसाठी म्हणजे डिफेन्समध्ये काम करणारा माणूस असेल, कोणत्याही पदावर असू द्या, पण डिफेन्समध्ये, तर त्याच्या मुलाला मी 50% फीजमध्ये डिस्काउंट देतो, 50% देतो. तो त्याचे वडील रिटायर जरी झालेले असतील तरीसुद्धा डिस्काउंट देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा गोल हा आहे, आज शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण झालं आहे. हे बाजारीकरण जर थांबवायचं असेल तर ॲकॅडमी ही कॉलेजमध्ये आली पाहिजे किंवा कॉलेज ॲकॅडमीत गेलं पाहिजे. माझं म्हणणं कळतं आहे तुम्हाला. या ठिकाणी माझा हा ट्राय आहे की मुलांना अचूक आपल्याला द्यायचं आहे आणि कमी पैशामध्ये द्यायचं. आज भरमसाठ फीज आहेत, गोरगरिबांना ते परवडत नाही. तर आपल्याला कसं कमीत कमी 1000-2000 रुपयामध्ये कसं कमीत कमी पैशामध्ये आपल्याला त्यांना हे सगळं देता येईल याचा मी विचार करतोय. आणि हा विचार पुढच्या 2 वर्षामध्ये माझा अस्तित्वात येण्याचा चान्स बी आहे. मी फीबी माने इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची स्थापना करतोय. हे अस्तित्वात आल्यानंतर जो कॉलेजला ॲडमिशन घेतोय त्याला अकॅडमीचा दरवाजा ठोठावण्याची गरज पडणार नाही. कारण मला माहीत आहे की त्याला कोणत्या एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी काय शिकवायची गरज आहे ते मी तिथं शिकवणार आहे त्याला. ही फार मोठी समाजसेवा होणार आहे. तुमचं सर विजन नक्कीच सर लॉंग टर्मपर्यंत चालेल आणि मोठ्या लार्ज सेक्शन ऑफ द सोसायटीला मदत करेल. तुम्ही आज आम्हाला वेळ दिला. शिक्षक, विद्यार्थ्यांचं करिअर, शिक्षण व्यवस्था या सर्ववर तुम्ही निवांतपणे मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि विचारमंथनकडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या पुढच्या स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.